विद्यार्थी मित्रांनो, आपण भूमितीचा पहिला धडा समरूपता सुरू केला आहे. मागच्या तासाला आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म पाहिला होता की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढं असतं. आज आपण या क्षेत्रफळांचे गुणधर्म आणखी थोडे बघणार आहोत. ते गुणधर्म आपण काही विशिष्ट अटी असल्या तर गुणधर्म काय असतो ते पाहणार आहोत. आता पहिली अट आहे दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर. आता इथे आकृतीमध्ये त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR दाखवलेत. एक लक्षात घ्या, आकृत्यांचं निरीक्षण करायला शिका. निरीक्षण करायचं म्हणजे काय, तर त्या आकृत्यांना कोणती नावं दिली आहेत, काही विशिष्ट खुणा केलेल्या आहेत का ते पाहायचं, काही मापं दिली आहेत का, सगळं त्याला निरीक्षण करणं म्हणतात. मग आता इथे आकृत्यांचं निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की त्रिकोण ABC मध्ये AD ही BC या पायावरची उंची आहे आणि ती H अक्षराने दाखवली आहे. आणि त्रिकोण PQR मध्ये PAC QR या पायावर काढलेली उंची आहे आणि ती पण H अक्षरानेच दाखवली आहे. म्हणजेच काय, तर या दोन्ही त्रिकोणांची उंची H समान आहे. मग जर असं असेल तर एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR म्हणजे या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं आपण गुणोत्तर काढूया. बरोबर पाया गुणिले उंची या सूत्रानुसार BC गुणिले H छेद QR गुणिले H. मग H कॅन्सल झाला तर काय उरलं, BC छेद QR. BC हा पाया आहे पहिल्या त्रिकोणाचा ABCचा आणि QR हा पाया आहे PQR त्रिकोणाचा. म्हणजेच आपण गुणधर्म काय लिहू शकतो की समान उंची असलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळं ही त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. म्हणजे समजा आकृत्यांच्या ऐवजी आपण असं घेतलं की A1 आणि A2 ही जर दोन त्रिकोणांची क्षेत्रफळं आहेत आणि त्यांच्या B1 आणि B2 या संबंधित पाया आहे आणि उंची त्यांची समान आहे, तर A1 छेद A2 बरोबर काय येईल, B1 छेद B2. आता दुसरी अट काय बघा, दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर. पहिली अट बघितली होती आपण उंची समान असेल, आता बघूया आपण पाया समान असेल तर. आता परत आकृतीचं निरीक्षण करा. आकृतीमध्ये काय दाखवलं आहे बघा, दोन त्रिकोण दाखवलेत. एक आहे ABC त्रिकोण आणि दुसरा आहे PAB त्रिकोण. दिसतं तुम्हाला. आणि दोन्ही त्रिकोणांमध्ये जर नीट निरीक्षण केलं तर उंची दाखवली, एक उंची दाखवली CD आणि दुसरी दाखवली आहे PQ. CDच्या इथे लिहिलं आहे H1 आणि PQच्या इथे लिहिलं आहे H2. आता CD ही उंची कोणत्या त्रिकोणाची असेल, मोठी दिसते आणि त्रिकोण मोठा कुठला आहे, ABC त्रिकोण आहे, म्हणून CD ही उंची ABC त्रिकोणाची आहे आणि पाया काय घ्यायचा, AB. आणि PQ ही उंची कोणत्या त्रिकोणाची आहे, तर PAB या त्रिकोणाची उंची आहे. या त्रिकोणाचा पाया सुद्धा काय आहे, AB आहे बघा. ठीक आहे. मग दोन्ही त्रिकोणांचा पाया काय आहे, AB आहे, समान आहे. म्हणजेच मग त्यांचं जर क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर लिहायचं असेल तर कसं लिहूया, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PAB बरोबर AB गुणिले CD छेद AB गुणिले PQ. तर AB कॅन्सल झाले म्हणजे उरलं काय, CD छेद PQ. CD म्हणजे H1, PQ म्हणजे H2 म्हणजे H1 छेद H2. यावरून आपण गुणधर्म काय लिहू शकतो की समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजेच काय, जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल किंवा सामायिक असेल तर त्यांची जी क्षेत्रफळं असतात त्या दोन त्रिकोणांची ही त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. आता यानंतर आपण पाठ्यपुस्तक पान नंबर 3 मध्ये जे कृती आहे बघा, चौकटी, रिकाम्या चौकटी आहेत सगळ्या, त्या भरायच्या आहेत. एक लक्षात घ्या, पाठ्यपुस्तक गणित 1 आणि गणित 2 दोन्ही पाठ्यपुस्तकामध्ये जितक्या काही कृती आहेत त्या अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. त्या कृती बोर्डाच्या परीक्षेला येणार आहेत.
त्यातलीच गणितं येणार आहेत कुठली ना कुठली, तर त्या व्यवस्थित करायच्या आहेत. मग आता पहिलंच बघा, आपण बघूया गणित. आकृती दिली आहे बघा, आकृतीचं निरीक्षण करा. आणि काय विचारलं आहे? एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण APQ. मग आता ABC त्रिकोणाचं निरीक्षण करा. ABC त्रिकोणामध्ये पाया BC आणि उंची काय आहे? AR, बरोबर. आणि APQ त्रिकोणाचा पाया PQ आहे आणि उंची आहे इथे AR. म्हणजे सरळ सरळ कळतं की या दोन्ही त्रिकोणांची उंची कशी आहे? समान आहे. मग त्यांनी गाळलेले शब्द भरायला दिले ते आपण बघूया. मग एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण APQ बरोबर. ABCचा पाया आहे BC गुणिले उंची आहे AR छेद APQचा पाया काय आहे? PQ गुणिले उंची काय? AR. म्हणजे चौकटीत हे सगळं भरायचं आहे. मग आता AR कॅन्सल झालं म्हणजे उरलं काय? बरोबर BC छेद PQ. आणि कारण काय आहे ह्याचं? की हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. जर उंची समान असेल तर त्यांचं गुणोत्तर कशाच्या प्रमाणात असतं? त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतं. दुसरी आकृती बघा. दुसऱ्या आकृतीमध्ये इथे पण कुठले त्रिकोण विचारलेत? एरिया. कोणत्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारले? ते LMN आणि DMN, बरोबर. मग आता LMN त्रिकोणाचं निरीक्षण करा आणि DMNचं करा. LMN मध्ये MN पायावरती LP ही उंची दाखवली आहे आणि DMN मध्ये MN पायावरती DQ ही उंची दाखवली आहे. लगेच ताबडतोब कळतं की काय इथे समान आहे किंवा सामायिक आहे. तर पाया MN सामायिक आहे. मग जर पाया सामायिक असेल तर त्यांचे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कशाच्या प्रमाणात असतं? संगत उंचीच्या प्रमाणात असतो. मग आपण लिहूया. एरिया ऑफ त्रिकोण LMN छेद एरिया ऑफ त्रिकोण DMN बरोबर चौकटीत काय लिहिणार? MN गुणिले LP छेद MN गुणिले DQ. MN कॅन्सल होतं म्हणजे उरलं काय? LP छेद DQ. कारण काय? समान पाया असलेले त्रिकोण. त्यांनी दिलं नाही पण आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे. तिसरं बघा. तिसऱ्या गणिताचं पण नीट निरीक्षण करा आकृतीचं. त्रिकोण ABC दिला आहे. AB पायामध्ये पाया AB दिसतो, त्याचा M हा मध्यबिंदू आहे. तो कसा ठरला? तर M मुळे ABचे दोन समान भाग दाखवले असं दिसतंय बघा. आणि CM दाखवलाय, जोडलाय. आता दिली माहिती काय बघा. बिंदू M हा रेख ABचा मध्यबिंदू आहे. रेख CM ही त्रिकोण ABCची मध्यगाय. ही मध्यगाय आहे, लंब नाही. लंब असेल तर काटकोनाची खूण असते. इथे काटकोनाची खूण नाही, तेव्हा चुकूनही CMला उंची धरायचं नाही. बऱ्याच वेळेला CMला उंची पकडलं जातं आणि गणित सोडवायला सुरुवात होते. तर इथे उंची त्यांनी दिलेली नाही आहे. ती तुम्ही तुटक रेषेने दाखवू शकता. हवं असेल तर तुम्ही जेव्हा गणित सोडवणार असाल तर तुम्ही दाखवू शकता. मग आता काय विचारलं त्यांनी? एरिया ऑफ त्रिकोण AMC सापडला छेद एरिया ऑफ त्रिकोण BMC. आता AMC त्रिकोण आणि BMC त्रिकोण जर नीट बघितलं तर याचा AMCचा पाया AM आहे. उंची दिलेली नाही आहे, पण एक लक्षात घ्या, ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये C हा बिंदू सामायिक आहे. आणि या सामायिक शिरोबिंदूतून तुम्ही जर जी उंची पायावरती काढाल ती उंची समानच असली पाहिजे. म्हणजे जर तुटक रेषेने तुम्ही उंची दाखवली तर ती उंची C पासून काढलेली उंची AM पायावरची असू दे किंवा BM पायावरची समानच असणार. म्हणून मग इथे लिहायचं AM छेद BM. उंची हवं असेल तर तुम्ही H मानू शकता, गुणिले H लिहू शकता, नाही लिहिलं तरी चालेल कारण समान आहे. मग आता पुढची पायरी काय? तर AM आणि BM हे सेम आहेत, बरोबर. M हा मध्यबिंदू असल्यामुळे AM इक्वल टू BM. तर मग पुढच्या पायरीत AM छेद BMच्या ऐवजी तुम्ही AM लिहू शकता किंवा वरती AM आहे त्याच्याऐवजी तुम्ही BM लिहू शकता. म्हणजे काय होईल? ते दोन्ही कॅन्सल होईल आणि काय होईल? 1/1.
सगळ्यांना समजतंय? म्हणजे याचं कारण त्यांनी तिथे लिहिलं आहे की कारण लिहा. तर काय कारण लिहिणार? तर त्रिकोण AMC आणि त्रिकोण BMCचा C हा सामायिक शिरोबिंदू आहे, म्हणून त्रिकोण AMC आणि त्रिकोण BMCची उंची H कशी आहे? समान आहे. पुढचं तसंच CM ही काय आहे? मध्यगा आहे, म्हणून मग AM इक्वल टू काय आहे? BM आहे. ह्याच्यावरून पण तुम्ही गुणधर्म तयार करू शकतात की जर दोन त्रिकोणांचा पाया समान किंवा सामायिक असेल आणि त्या दोन्ही त्रिकोणांची उंचीही समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एकास एक असतं. सगळ्यांना समजलं आहे का? हे व्यवस्थित लिहून घ्या. या गणितांची प्रॅक्टिस करा. साधारणपणे 5 मार्काला कृतीयुक्त प्रश्न येतात, 5 किंवा 4 मार्काला. ते पुस्तकातले टेक्स्टबुकमधलेच असणार, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यामुळे ह्या प्रश्नांची प्रॅक्टिस करतच राहायची आहे. पुढच्या तासाला आपण 1.1 संग्रह जो आहे अभ्यास 1.1 तो सोडवायला सुरुवात करूया. थँक्यू.